अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आपल्या सनातन धर्मात 12 महिने आहेत, पण काही महिने असे असतात ज्यांना केवळ कालगणनेतील महिने म्हणून पाहिलं जात नाही, तर ते आध्यात्मिक उन्नतीची सुवर्ण संधी मानले जातात. असा एक अत्यंत पवित्र, सात्विक आणि भक्तिमय महिना म्हणजे आषाढ महिना. तुम्हाला माहित आहे का? आषाढ महिन्यापासूनच आपल्या हिंदू संस्कृतीमधील अनेक सण, व्रतवैकल्य आणि धार्मिक परंपरेची खरी सुरुवात होते. हा महिना म्हणजे भक्तीचा प्रारंभ, साधनेचा प्रारंभ आणि परमेश्वराच्या अधिक जवळ जाण्याचा सुंदर काळ. पण या महिन्यात नेमकं काय करायचं? कोणते नियम पाळायचे? कुळाचार म्हणजे काय? आषाढ महिन्यात भगवान विष्णूंची उपासना का केली जाते? गुरुपौर्णिमा, आषाढी एकादशी आणि आषाढी अमावस्या यांचे महत्व काय? या संपूर्ण महिन्यात अशा कोणत्या छोट्या छोट्या सेवा करता येतील ज्यामुळे घरामध्ये सुख, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामी भक्तांनो, आषाढ महिना हा फक्त एक धार्मिक महिना नाही, तर निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे. पावसाच्या सरींनी धरती हिरवीगार झालेली असते, शेतांमध्ये नवजीवन फुलत असतं, निसर्ग प्रसन्न झालेला असतो आणि याच काळात भक्ताचं मनही परमेश्वराच्या भक्तीमध्ये अधिक रमू लागतं. याच महिन्यात देवशयनी आषाढी एकादशी येते. याच दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. सनातन परंपरेनुसार भगवान श्री विष्णू योग निद्रेत जातात आणि पुढील 4 महिने म्हणजे चातुर्मास हा साधना, संयम आणि भक्तीचा विशेष काळ मानला जातो. याच महिन्यात गुरुपौर्णिमा देखील येते. आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. तसेच आषाढी अमावस्येला देखील अत्यंत महत्वाची मानली जाते. म्हणूनच आषाढ महिना हा प्रत्येक भक्तासाठी विशेष असतो. आता प्रश्न येतो, या महिन्यात आपण काय करायला हवं? सर्वप्रथम, जर तुमची कुळदेवी किंवा कुळदैवत असेल आणि मूळ देवस्थानाला जाण्याची संधी मिळत असेल, तर हा महिना त्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. अनेक कुटुंबांमध्ये आषाढ महिन्यात कुळाचार करण्याची परंपरा आहे. काही जण देवीचा मानपान करतात, काही जण नैवेद्य अर्पण करतात, तर काही जण आपल्या मूळ गावी जाऊन कुलस्वामिनीचे दर्शन घेतात. ही परंपरा केवळ रूढी नाही, तर आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवणारी श्रद्धेची साखळी आहे. पण प्रत्येकालाच प्रवास करणं शक्य होतं असं नाही. अशा वेळी निराश होण्याचं कारण नाही. जर तुमच्या घरात कुळदेवीचा फोटो किंवा मूर्ती असेल, तर घरच्या घरी देखील भक्तिभावाने पूजा करू शकता. देवी समोर हळद कुंकू वाहा, फूल अर्पण करा, मनापासून प्रार्थना करा. लक्षात ठेवा, परमेश्वराला अंतर महत्वाचं नसतं, भक्ती महत्वाची असते. याच महिन्यात शक्य असल्यास एखाद्या सुवासिनीचा सन्मान करा, ओटी भरून तिचा आदर करा. सनातन परंपरेत स्त्रीला आदिशक्तीचं रूप मानलं गेलं आहे, म्हणून सुवासिनीचा सन्मान म्हणजे देवीचा सन्मान मानला जातो. जर शक्य असेल तर मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी एखाद्या सुवासिनीला प्रेमाने भोजनासाठी आमंत्रित करा. हे कोणतं बंधन नाही, तर श्रद्धेनं केलेलं पुण्यकर्म आहे. दानधर्माला देखील या महिन्यात विशेष महत्व आहे. आपल्या क्षमतेनुसार अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजूंना मदत यापैकी जे शक्य असेल ते करा. दानाची किंमत वस्तूमध्ये नसते, तर भावनेमध्ये असते. स्वामी भक्तांनो, आषाढ महिना म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंच्या भक्तीचा महिना. म्हणून या संपूर्ण महिन्यात शक्य तितका वेळ विष्णू नामस्मरणाला द्या. रोज 1 माळ ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची जपली तरी मनाला विलक्षण शांतता मिळते. जर विष्णू सहस्रनाम वाचता येत असेल तर उत्तम, जर नसेल वाचता येत तर त्याचे श्रवण करा. आजच्या काळात मोबाईलवर सहज उपलब्ध आहे. शांतपणे बसा, डोळे बंद करा आणि भगवान विष्णूंच्या नामामध्ये मन एकरूप करा. कदाचित सुरुवातीला हे सर्व शब्द समजणार नाहीत, पण भक्ती समजण्यासाठी शब्दांची गरज नसते, शुद्ध भावना देखील पुरेशी असते. आषाढ महिना आपल्याला एक गोष्ट शिकवतो, जीवनात थोडा वेळ स्वतःसाठी आणि परमेश्वरासाठी राखून ठेवला तर मनातील ताण, चिंता आणि अस्वस्थता हळूहळू कमी होऊ लागते.
म्हणून या महिन्याला केवळ कॅलेंडर मधील एक महिना म्हणून पाहू नका, तर आपल्या आध्यात्मिक प्रवासाची एक सुंदर सुरुवात म्हणून स्वीकारा. स्वामी भक्तांनो, महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये आषाढ महिन्यात ग्रामदैवताचा मान करण्याची परंपरा आहे. काही ठिकाणी याला आखाड, आखाड तळणे किंवा इतर स्थानिक नावांनी देखील ओळखलं जातं. प्रत्येक गावाची परंपरा वेगळी असते. कुठे गोड नैवेद्य दाखवला जातो, कुठे साधा सात्विक नैवेद्य, तर काही ठिकाणी स्थानिक रूढींनुसार वेगवेगळ्या पद्धती पाळल्या जातात. या परंपरा आपल्या पूर्वजांकडून आलेल्या आहेत, म्हणून त्या श्रद्धेने आणि आपल्या घरच्या रीतिरिवाजांनुसार पाळाव्यात. जर तुमच्या गावात ग्रामदैवताचे मंदिर असेल तर या महिन्यात एकदा तरी दर्शन घ्या. नारळ, फुले किंवा साधा नैवेद्य अर्पण करा. परमेश्वराला महाग वस्तूंची गरज नसते, त्यांना तुमच्या श्रद्धेची गरज असते. स्वामी भक्तांनो, आषाढ महिना म्हटलं की आणखी एक गोष्ट आठवते, ती म्हणजे तुळशीचं महत्व. भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे, म्हणून या महिन्यात शक्य असल्यास दररोज श्री विष्णू, विठ्ठल, बाळकृष्ण आणि श्रीहरी यांच्या चरणी एक तुळशीपत्र नक्की अर्पण करा. एकच पान असलं तरी चालेल, पण ते प्रेमाने अर्पण करा. तुळस हे केवळ एक रोप नाही, तर ती आपल्या संस्कृतीतील पवित्रतेचं प्रतीक आहे. ज्या घरात तुळशीची सेवा केली जाते त्या घरात सात्विक वातावरण निर्माण होतं, अशी देखील श्रद्धा आहे. जर तुमच्या घरी तुळस नसेल तर या आषाढ महिन्यात एक तुळशीचं रोप लावण्याचा संकल्प करा. लहानसं रोप पण मोठं पुण्य. आता आणखी एक सुंदर परंपरा, ती म्हणजे वारी. आषाढी एकादशी जवळ आली की लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा गजर करत पंढरपूरकडे निघतात. पावसाची पर्वा नाही, थकव्याची पर्वा नाही, एकच ध्यास विठुरायांचं दर्शन. ही केवळ यात्रा नाही, तर भक्ती, समर्पण आणि समानतेचा महान उत्सव आहे. प्रत्येकालाच वारीला जाणं शक्य होत नाही, पण त्यामुळे दुःखी होण्याचं काहीच कारण नाही. जर आपण घरी बसूनही नामस्मरण, हरिपाठ, विष्णू सहस्रनाम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केला तर तीही तितकीच सुंदर सेवा ठरते. लक्षात ठेवा, परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी अंतर महत्वाचं नसतं, भावना महत्वाची असते. स्वामी भक्तांनो, आता चातुर्मासाची सुरुवात होणार आहे. हे 4 महिने आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी मोठी संधी आहेत. या काळात एखादा चांगला संकल्प करा. रोज काही मिनिटे नामजप करा. रोज एखादं स्तोत्र म्हणा. रोज थोडंसं आध्यात्मिक वाचन करा. रोज एखादी चांगली कृती करा. असे छोटे छोटे संकल्प आयुष्य बदलू शकतात. मोठी साधना करण्यापेक्षा लहान पण सातत्यपूर्ण साधना अधिक फलदायी ठरते. आणखी एक महत्वाची गोष्ट, अध्यात्म म्हणजे फक्त पूजा नाही. घरात प्रेमाने बोलणं, वडीलधाऱ्यांचा आदर करणं, गरजूंना मदत करणं, राग कमी करणं आणि मनात परमेश्वराचं स्मरण ठेवणं, ही देखील एक महान सेवा आहे. जर आषाढ महिन्यात आपण या गोष्टी आचरणात आणल्या तर चातुर्मासाचा खरा लाभ मिळेल. स्वामी भक्तांनो, हा महिना आपल्याला एक संदेश देतो. निसर्गाप्रमाणे मनालाही हिरवगार करा. द्वेषाऐवजी प्रेम पेरा. अहंकाराऐवजी नम्रता वाढवा आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात परमेश्वराच्या नामाने करा. गुरुपौर्णिमा, आषाढी एकादशी आणि संपूर्ण चातुर्मास हे केवळ सण नाहीत, तर आपल्या आत्म्याला जगवणारे पवित्र क्षण आहेत. म्हणून या दिवसांचा उपयोग फक्त परंपरा वाढवण्यासाठीच नाही, तर स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी करा. चला, आज या पवित्र आषाढ महिन्यात आपण सर्वजण एक छोटासा संकल्प करूया. दररोज काही मिनिटे परमेश्वराचे नामस्मरण करेल, शक्य तेवढी सेवा करेल आणि माझ्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी मनापासून प्रार्थना करेल. हा संकल्पच आपल्या जीवनात आनंद, समाधान आणि आध्यात्मिक शक्ती घेऊन येईल. आणि शेवटी परमेश्वराकडे नेहमी एकच प्रार्थना करा, हे स्वामी, माझ्या आयुष्यात संकट आली तरी चालतील, पण माझ्या कुटुंबावर तुमची कृपाछाया कायम राहू द्या. त्यांच्या जीवनात सुख, आरोग्य आणि समाधान नांदो. माझ्या घरात तुमचं नाम अखंड घुमत राहो. स्वामी भक्तांनो, जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर तो नक्की शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या घरात भक्तीचा दिवा प्रज्वलित होईल. आणि आता शेवटी सर्वांनी डोळे बंद करा,
मन शांत करा आणि प्रेमाने 3 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आध्यात्मिक विषयासह. तोपर्यंत भक्तीत राहा, नामात राहा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा छायेखाली सदैव आनंदी राहा. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.